नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत एकदम सिंपल, छान, चटपटीत, दिसायला बघा किती छान दिसते, एकदम मस्त अशी खायला उन्हाळ्यामध्ये अजिबात जेवण जात नाही, भाजीपोळी खाण्याची इच्छा होत नाही, तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा। बनवायला अगदी सोपी आहे, दोनच साहित्यामध्ये झटपट तयार होते आणि फारसा वेळ सुद्धा लागत नाही। तुम्ही जर ही चटणी जेवणासोबत खाल्ली ना तर 2 पोळ्या नक्की एक्स्ट्रा खाल, हे गॅरंटी। या ठिकाणी चटणी दिसायला जितकी सुरेख दिसते, खायला तितकीच अप्रतिम आणि एकदम सिंपल सोबर रेसिपी आहे। अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही आणि बघायला तुम्हाला सांगते, आता मार्केटमध्ये कैऱ्या पण आलेल्या आहे, त्यामुळे ही चटणी तर नक्की ट्राय करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये व्यवस्थित तेल टाकून घेऊया। तेल खूप जास्तीचं टाकायचं नाही, कारण नंतर पण आपण तडका देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सुंदर, छान आणि मस्त रेसिपी आहे, जेवणासोबत तर तुम्ही रोज डेली करून खाल इतकी छान आहे। या ठिकाणी तेल जे आहे ना, तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की या ठिकाणी मी 1-2च माणसांसाठी बनवते, त्यामुळे कमी प्रकारे साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही जर जास्त माणसांसाठी बनवत असाल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। या ठिकाणी मी 2 टोमॅटो व्यवस्थित आतमधून कट करून घेतलेले आहे, कोथिंबीर लागलेली आहे त्याला, आणि इथे मी कट करून घेतलेले आहे। आणि टोमॅटो व्यवस्थित कट करून झाल्यानंतर ते असे सालाचे साईड वरती करायची आणि ते व्यवस्थित असे तेलामध्ये टाकायचे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, टोमॅटो टाकल्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्या किती तिखट आहे याचा अंदाज घेऊन हिरवी मिरची वापरायची आहे। जास्तीची तिखट असेल तर 1 टाकली तरी चालेल। आपण लाल तिखट पण थोडंसं पुढे वापरणारच आहोत, ते मी पुढे दाखवेलच। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नंतर छान लसूण टाकलेला आहे। लसूणची पाकळी सोलून नाही घेतली तरी चालेल, कारण ते जे साल आहे ना त्यामध्ये पण खूप रस असतो, त्यामुळे ती खायला खूप अप्रतिम लागते। 1-2 मिनटं वाफ बसू द्यायची आहे। कैरी जी आहे ना, आपण कैरीचं तुम्ही साल काढून घेऊ शकता किंवा नाही काढलं तरी चालेल, खूप सुंदर लागते। या ठिकाणी जास्तीची आंबट किंवा गोड कोणतीही कैरी घ्या, तुम्हाला जी आवडेल ती। या ठिकाणी कैरी पण छान वाफवायला ठेवलेली आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून बघतोय तर अजून काय वाफ बसलेली नाही आहे। आपल्याला साधारणतः पूर्ण मऊसूत टोमॅटो झाला पाहिजे आणि कैरीसुद्धा एकदम मऊसूत झाली पाहिजे, इथपर्यंत शिजवायची आहे। साधारणतः 4-1 मिनटं लागतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित मऊसूत या ठिकाणी शिजले गेलेले आहे। आता खालची बाजू वरती करायची आणि सर्व व्यवस्थित पलटवून घ्यायचं, त्याने काय होईल, दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजली जाईल आणि शिजली पण जाईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कैरी पण पूर्णपणे एकदम नरम झालेली आहे आणि त्याची साल जर चिपकली असेल तर ती व्यवस्थित हळू काढून घ्या। लसूण पण छान फ्राय झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता, हिरवी मिरची जी आहे ना ती एकदमच छान मस्त कुरकुरीत झालेली आहे। आता पुन्हा एकदा झाकण ठेवून दुसरी बाजू पण व्यवस्थित 2 मिनिटांसाठी भाजून घेऊया। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, व्यवस्थित भाजली गेली की नाही असं सुरीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही चेक करू शकता। पूर्ण पटकन जर सूर्य आतपर्यंत जात असेल आणि साल पण बघू शकता पूर्ण भाजलं गेलेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर पूर्ण मटेरियल जे आहे किंवा आपण चटणीचं जे साहित्य घेतलं आहे ते पूर्णपणे थोडंसं थंड होऊ द्यायचं। हलकंसं गरम असेल तर चालेल, थोडंसं थंड करून घेतलं आहे। इथे मी चॉपर घेतलं आहे आणि त्या चॉपरमध्ये आपण ते सर्व टाकून घेऊया। जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये, जो आपला खलबत्ता असतो लसूण वगैरे ठेचण्यासाठी आपण वापरतो, तुम्ही त्यामध्ये टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। या ठिकाणी मी चॉपरमध्ये टाकलेलं आहे आणि चॉपरमध्ये टाकल्यानंतर हलकंसं थोडंसं थंड करून घेतलेलं आहे, जास्त गरम ठेवायचं नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, व्यवस्थित चॉपरमध्ये टाकून घेतल्यानंतर आता झाकण लावून व्यवस्थित आपण मॅश करून घेऊया। तुम्ही मॅशरच्या साहाय्याने मॅश केलं ना तरी चालेल आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कैरीची साल जर निघत असेल नंतर ती काढली तरी चालेल किंवा टाकतानाच आधी काढून घेतली तरी चालेल। या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की जर टोमॅटोची साल पण निघत असेल आणि तुम्हाला काढून टाकायची असेल तरी काढली तरी चालेल, पण या ठिकाणी मी जे आहे ना ती सालीसहित वापरलेली आहे। कारण काय होतं, कारण सालसुद्धा खूप छान लागते आणि पौष्टिक असते, त्यामुळे मी पूर्ण सालीचा सुद्धा वापर केलेला आहे। घेताना फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं। या ठिकाणी मॅश केलेली चटणी जी आहे ना ती एका बाउलमध्ये काढून घेऊया, एका डिशमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती छान मॅश झालेली आहे। तुम्हाला अजून जास्त मॅश करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण
एवढ्या प्रमाणात मॅश केलं तरी चालेल. आता या ठिकाणी गॅसवरती कढणं ठेवलेलं आहे. व्यवस्थित आपण तडका देऊया. यावरती सर्वात आधी 1 चमचा तेल टाकून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता कढणं व्यवस्थित गरम झालं. पॅनचं जे आपण कढणं आहे ते व्यवस्थित गरम झालं की तेव्हाच तेल टाकायचं. आणि तडका जो आहे ना सर्वात महत्त्वाचा असतो. तडका जर सुंदर बसला ना तर चटणी कोणतीही असो खूप सुंदर लागते. या ठिकाणी यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आपण आधीही 1-2 चमचे तेल वापरलं आहे, त्यामुळे जास्तीचं तेल टाकायचं नाही आहे. या ठिकाणी 1 चमचा तेल टाकल्यानंतर तेल व्यवस्थित हलकंसं गरम झालं आहे. आता सर्वात आधी यामध्ये जिरे टाकून घेऊया. जिरे असे व्यवस्थित फुलले पाहिजेत, तडतडले पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता टाकल्यानंतरच लगेच असे छान फुलून आलेले आहे. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि तुम्हाला हिंग आवडत असेल तर तुम्ही तेही ट्राय करा. मी इथे टाकलेले नाही आहे कारण थोडीच आहे चटणी, त्यामुळे नाही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी बघू शकता आता गॅस जो आहे ना तो मी बंद केलेला आहे कारण तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आणि आपण जी लाल तिखट वापरतोय, काश्मीरी लाल तिखट वापरतोय, याच्याने रंग खूप सुंदर येतो. चटणी जास्तीची तिखट होत नाही पण रंग खूप छान येतो. जर तुम्हाला साधं घरचं लाल तिखट टाकायचं असेल तर ते थोडंसं कमी जास्त व्यवस्थित तुमच्या अंदाजे टाकू शकता. तडका जो आहे ना व्यवस्थित देऊन घेऊया. आणि या ठिकाणी तुम्ही चटणीमध्ये टाकल्यानंतर बघू शकता किती छान दिसते आणि खायला तर तुम्ही सांगाल ना इतकी अप्रतिम लागते. आता वरतून व्यवस्थित टाकून झालेलं आहे आणि वरतून छान अशी कोथिंबीर भुरभुरायची आणि अप्रतिम लागते. आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण मीठ टाकलेलं नाही आहे, हे विसरायचं नाही. सर्व प्रोसेस झाल्यानंतर चिमूटभर मीठ लागणार आहे, जास्तीचं मीठ लागत नाही चटणीला, कारण आपण टोमॅटोच वापरलेला आहे आणि कैरी जी आहे ना ती आंबट गोडच छान लागते. त्यामुळे तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर टाकली तरी चालेल, पण या ठिकाणी ही जी चटणी आहे ना ती जास्त बेस्ट लागते. मी 2 वेळेस ट्राय केली म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. या ठिकाणी वरतून कोथिंबीर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित आपण थोडंसं हलकंसं 1-2 चिमूटभर मीठ टाकून घेतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता चटणीला रंग किती छान आलेला आहे. आणि नक्कीच तुम्ही रोज रोज बनवाल ही चटणी. उन्हाळ्यामध्ये तर नक्की ट्राय करा कारण कैऱ्या ज्या आहे ना खूप छान मार्केटमध्ये आलेल्या आहे आणि तुम्ही ही चटणी जरूर ट्राय करा. ह्या चटणीच्या रेसिपीज मी आधीही एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही माझ्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता. या ठिकाणी रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. मस्त खा आणि स्वस्त राहा. चटणी ट्राय केल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा.